हॅलो मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की GitHub आपण का वापरतो आणि आपण कसं वापरलं पाहिजे. आणि आपण कंपनीमध्ये कामाला गेल्यानंतर पण आपल्याला तिथं GitHubच वापरायचं आहे. आणि कंपनीच्या काही काही जे प्रिरिक्विजिट असतात त्याच्यामध्ये GitHub हे एक प्रिरिक्विजिट असू शकतं. तर GitHub आपण का वापरतो ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की GitHub हे एक क्लाउड स्टोअर आहे की तिथं आपण व्हर्च्युअल आपण आहे ना कोड आपण तिथं मॅनेज करतो. आपण डेटा DBMS काय आहे की डेटाबेस मॅनेजमेंट, तसंच आपण आपल्या कोडला मॅनेज करण्यासाठी आपण GitHub वापरतो. तर आपण बेसिक पासून चालू करूया. तर पहिलं आपण काय करणार आहोत, हे चेक पॉइंट्स मी बनवलेले आहेत, त्या चेक पॉइंट नुसार आपण आहे ना चालू करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल लॉग इन GitHub काय वेबसाईट आहे. GitHubच्या वेबसाईट वरती जायचं, सिम्पल GitHub टाका. तर तुमची पहिली लिंक केली त्याच्यावरतीच क्लिक करा आणि इथं तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल असं पेज दिसेल तुम्हाला इथं इंटरफेस. जर तुम्ही साइन अप नसेल केलं, तुम्हाला GitHubला काहीच माहिती नाही, तर पहिल्यांदा तुम्हाला साइन अप करावं लागणार आहे. साइन अप साठी इथं क्लिक करा साईडला. आणि माझं जसं की पहिल्यापासूनच अकाउंट आहे, तर मी डबल अकाउंट तर काही बनवू शकत नाही. तर ठीक आहे, मी ऑलरेडी लॉग इन आहे, तर साइन इन करेल मी. माझा ईमेल आयडी आणि पासवर्ड मी टाकेल. पासवर्ड आणि जसं की तुम्ही बघू शकता मी लॉग इन केलेलं आहे. तर तुम्हाला इंटरफेस असं दिसत आहे आणि तुमचा हा डॅशबोर्ड असणार आहे. तिथं तुमचे जे असणार आहेत रिपोझिटरी असणार क्रिएट झालेला. तर तुम्ही अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर तुमचा प्रोफाईल बघू शकता. हा प्रोफाईल आहे. तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्ही व्हिडिओ हा बघत असाल तर प्लीज फॉलो मी. तर आपण लॉग इन तर केलेलं आहे. पहिला तर स्टेप आपण झालेला आहे. तर आपण आता लॉग इन तर गिटहबला केलेलं आहे. तर आपण बघणार आहोत की आपण रिपॉझिटरी कशी क्रिएट करू शकतो. त्यासाठी मी न्यू फोल्डर क्रिएट करेन. फर्स्ट ऑफ ऑल न्यू फोल्डरचं नाव मी GitHub बेसिक देईल. बेसिक्स, ठीक आहे. आणि एंटर दाबेल आणि नंतर मी ह्याला VS कोड मध्ये मी ओपन करेल. VS कोड मध्ये ओपन केल्यानंतर, तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल व्हिज्युअल स्टुडिओचा. आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे लॉग इन करायचे आहे. इथं मी आता लॉग इन झालेलं आहे. तर तुम्ही साइन इन करा, इथे इनिशियलाइज करा, सिंपल मॅनेज होईल. आणि याच्यानंतर आपल्याला सिंपल कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं आहे, टर्मिनल ओपन करायचं आहे. तर या टर्मिनल मध्ये सिंपल आपण पहिल्यांदा काय करू की लाईक आपण एक फाईल बनवू, पायथॉनची एक फाईल बनवू, app.py. आणि याच्यामध्ये आपण एक सिंपल प्रिंट कमांड लिहू, प्रिंट. आणि याच्यामध्ये सिंपल आपण GitHub लिहू, GitHub बेसिक्स, ठीक. आणि ह्याच्यानंतर आपण हे सेव्ह करू, कंट्रोल S ने सेव्ह करू. आणि सिंपल आता कमांड प्रॉम्प्ट मध्ये जायचं आहे आपल्याला. पहिली जी कमांड असणार आहे आपल्याला ती असणार आहे git init, सिंपल. हे आपले GitHubचे आपण स्टेजिंग. नंतर git add डॉट आणि एंटर. याच्याने आपण आहे ना त्याला स्टेजला नेलेलं आहे. आणि नंतर आपण काय करणार आहोत, git commit -m आणि इथं फर्स्ट कमिट लिहू. स्पेलिंग चुकलं, फर्स्ट कमिट आणि इथं डबल कोड देऊन ओके. आता तुम्ही बघू शकता की लाईक आपल्याला आता गिट. त्याच्यानंतर आपण काय करू, आपल्या गिटहबच्या अकाउंट वरती जाऊ
आणि याच्यामध्ये आपण न्यू न्यू आपण रेपो क्रिएट करू. तर ह्या रिपॉझिटरीचं नाव काय असणार आहे? गिट गिटहब बेसिक्स बेसिक्स. ठीक आहे. आणि हे एंटर करू. ओके. पब्लिक झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की इथं गिटहब बेसिक म्हणून तयार झालेलं आहे. सिंपल हे आपल्याला कमांड कॉपी करायची आहे. तर आपली नेक्स्ट कमांड आहे की गिट रिमोट ऍड ओरिजिन आणि आपली जी रेफो आहे त्याची लिंक द्यायची आहे आणि एंटर दाबायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की इथं आपली गिट गिटहबला आपली एक रेपो आपण इनिशियलाइज केलेली आहे ह्या फोल्डरमधून आणि नंतर आपल्याला आता हे पुश करायचं आहे. तर त्यासाठी कमांड आहे गिट पुश -u ओरिजिन आणि आपली जे मेन ब्रांच असते त्याचं नाव मास्टर असतं. तर आपण मास्टर टाकणार आहोत. मास्टर आणि एंटर. तर आपली कोड आपला मास्टरला गेलेला आहे. तर हा आपल्याला कुठं बघायला भेटेल? आपल्याला आता तुम्ही इथं बघू शकता की इथं आपल्याला आता पहिल्यांदा कोड काहीच नाहीये. इथं फाईल क्रिएट झालेली काहीच नाहीये. मी जसं फक्त रिफ्रेश करत आहे वेबसाईट, तर रिफ्रेश झाल्या झाल्या तुम्हाला आता इथे ऍप डॉट py चा तुम्हाला दिसत आहे. आणि याच्यामध्ये जर आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला फर्स्ट आपल्याला प्रिंट गिटहब बेसिक्स आपल्याला दिसत आहे. अजून एकदा आपण पुश करू कोड. आपण याच्यात अजून लिहू. आपण सिंपल एक आहे ना आपण डिफाइन करू, ऍडिशन करू, ऍडिशन a, b आणि सिंपल रिटर्न करू, रिटर्न a प्लस b. सिंपल कोड. आणि आणि सिंपल आपल्याला जर ते कॉल करायचं असेल ऍडिशन आपण व्हॅल्यू पास करणार 12,14. ठीक. आता याच्यानंतर मी हे जसं रन करीन तुम्ही हे बघू शकता की इथं रन होत आहे. तर गिटहब बेसिक झालेलं आहे. आणि हा हे प्रिंट पण करायचं आहे. प्रिंट केल्यानंतर आउटपुट दिसेल. इथंच मी प्रिंट करतो. प्रिंट एंड विथ. ओके. आता मी सिंपल हे कंट्रोल-C केलं, कंट्रोल-S केलं की सेव्ह झालेलं आहे आणि इथं मी डबल रन करत आहे. तर इथं तुम्ही 26 आउटपुट बघू शकता. तर हे आपला बेसिक कोड आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की इथं चेंजेस झालेले ते दाखवतो. ह्या ऍप डॉट py मध्ये आपण चेंजेस केलेले आहे. इथून पण तुम्ही कमेंट करू शकता. बट स्टँडर्ड वे असतो की आपण ते कमांडच्या थ्रू करून. तर सिंपल आपण आहे ना गिट पहिल्यांदा स्टेटस बघणार. गिट स्टेटस. तर तुम्ही बघू शकता की मॉडिफाईड झालेली जी फाईल आहे तिथं आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. तर ही बेसिक आहे. म्हणजे आपण जेव्हा नवीन म्हणजे आता गिटहब आहे ना आपण कंपनीमध्ये पण वापरणार आहोत. तर कंपनीमध्ये आपण जर गेल्यानंतर तिथं मल्टिपल डेव्हलपर्स असणार आहेत. तर ते त्यांचे कोड पुश करतच राहणार आहेत त्यांनी. तर आपल्याला काय आहे की आपण काम करताना आपण आहे ना काय काय केलं पाहिजे. फर्स्ट आहे की गिट स्टेटस बघायचं आलेलं आपण आपल्या रेपोमध्ये की लाईक आपल्या कोडमध्ये कोणी कमिट केलेलं आहे की कोड जर कमिट केलेलं असेल तर ते दाखवून देईल इथं. आणि ते पण बघणार आहोत की आपण कसं करणार आहोत. आता सिंपल स्टेटसमध्ये एक आपल्याला मॉडिफाय झालेलं दिसतं तर त्याला आपण कमिट कसं करू शकतो. गिट ऍड स्टेजिंग स्टेजला न्यायचं आहे ह्याला आणि नंतर डॉट टाकायचं आणि एंटर दाबायचं आणि नंतर नेक्स्ट कमांड काय आहे गिट कमिट. आणि इथं आपली सेकंड कमांड आहे ना आपण जे रिलेव्हंट असेल जे आपण ऍडिशन केली ना तर आपण लिहू शकतो ऍडिशन कोड कम्प्लिटेड आणि ही एंटर दाबेल मी. ओके.
ओके, तर हा आपली कमांड चुकलेली आहे. आताची जी कमांड आपण दिलेली आहे ते चुकलेली आहे. त्याच्यामध्ये आपला -m राहिलेला आहे. तर कमिट करताना कधी पण -m आपण टाकू शकतो आणि नंतरच आपण कमिट करायचं हे एंटर दाबा. तर आपल्या कमांड झालेली आहे. इथं तुम्ही पण बघू शकता. आता सिंग चेंजेस करायचं म्हणजे आपल्याला पुश करायचं. तर सिंपल कमांड आहे गिट पुश आणि एंटर. तर आपल्या आता ते पुश झालेलं आहे. आता आपण बघणार आहोत मास्टरला. आपण आता गिटअपचा आपला कोड बघू. सिंपल आपल्याला आता फक्त गिटअप बेसिक दिसत, बाकीचं काहीच कोड दिसत नाही. मी जसं रिफ्रेश करेल वेबसाईट तर तुम्ही बघू शकता ऍडिशन ए कॉमा बी रिटर्न ए प्लस बी. तर हे आपलं झालेलं आहे. तर आपला सेकंड जो पॉइंट होता हाऊ टू क्रिएट अ रेपॉझिटरी ते झालेला आहे आणि हाऊ टू कमिट कोड हे पण आपण बघितलं आहे. तर फोर्थ आपला पॉइंट आहे की हाऊ टू क्लोन दी कोड फ्रॉम दी गिटहब. आता जर तुम्ही हे बघितलं असेल तर तुम्ही इथे बघा की लाईक आपला जो कोड आहे हा, तर आपल्याला तो दुसऱ्या फोल्डरमध्ये आपल्याला तो हे करायचा आहे, कॉपी करायचा आहे. तर तो आपण कसं करू शकतो? तर आपण इथं तुम्ही बघू शकता की कोड आपल्याला लिहिलेला आहे. तर ह्याचे डिफरंट वेज आहेत करायचे. तर पहिला वे काय की तुम्ही डायरेक्ट त्यांना झिप फाईल डाउनलोड करू शकता की तो कोड डायरेक्ट डाउनलोड होईल. बट बट पण आपल्या रिपॉझिटरीचा आपल्याला काही ऍक्सेस नसणार आहे. सेकंड वे काय आहे की आपण सिंपल हे कोड कॉपी करू. हा कोड नाही, लिंक आहे, रेपोची लिंक आहे. सिंपल कॉपी करू. कॉपी केली नंतर आपण सिंपल आता आता काय करू आपण हा एक फोल्डर बनवलेला आहे, ठीक आहे. आता सेकंड आपण एक फोल्डर बनवून येऊ, याचं असंच नाव देऊ आणि ह्याचं एंटर करू. नवीन फोल्डर इथं आला. नंतर आपण कमांड प्रॉम्प्ट इथे ओपन करू. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिंपल एक कमांड आहे गिट क्लोन आणि आपले जे रेपोची लिंक आहे ती पेस्ट करायची आहे आणि एंटर दाबायचं. तर आपली ती रेपॉझिटरी क्लोन झालेली आहे. आणि सिंपल आपल्याला जर VS कोड मध्ये ओपन करायचं तर कोड स्पेस दोन डॉट एंटर. तर हे आपला कोड VS विज्युअल स्टुडिओ कोड मध्ये ओपन झालेला आहे. तर सिंपल आता आपण काय करणार आहोत की आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे क्लोन आपलं झालं. क्लोन तर झालेलं आहे कोड. नंतर हाऊ टू पुल द कोड. म्हणजे पुल म्हणजे काय माहितीये का, जर सपोज आता आपण दोन फोल्डर क्रिएट केले. सपोज आता हे जर फोल्डर मी आता हे माझ्या एक लॅपटॉपमध्ये आणि माझ्या मित्राच्या लॅपटॉपमध्ये आपण ओपन केलं, ठीक. तर तो जेव्हा मित्र माझा आहे ना कोड कमिट करेल कोणता, तर तो मी जेव्हा कोड कमिट करणार आहे तेव्हा ते माझ्या कोडमध्ये अडथळा येऊ शकतो, ओव्हर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ते आपण न होण्यासाठी आपण काय करतो की स्टेटस बघतो आपण मागाशी मी सांगितल्याबद्दल. आणि तर जो पूल आहे तो तर काय करायचंय की लाईक त्या मित्रांनी कोड जो पुश केलेला आहे तो आपल्याला आपल्या कोडमध्ये कसा आणू शकतो, तर गेट पूल म्हणून कमांड आहे, सिंपल कमांड आहे. तर ते आपण बघणार आहोत की कसं करू शकतो. लाईक आता जो आहे आपण आता इथं गिटहब बेसिक मध्ये आलेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये आपण आहे ना ओपन करू लाईक फोल्डर इथं बेसिक्स आणि इथं विज्युअल स्टुडिओ वरती ओपन करू. ओके, नाईस. आता मी काय करेल, सिंपल अजून एक आहे ना फोल्डर बनवेल, अजून एक आहे ना कोड बनवेल लाईक सबस्ट्रॅक्शन डॉट पी वाय सब डॉट पी वाय दाखेल आणि एंटर दाबेल. तर याच्यामध्ये आपण आहे ना सबस्ट्रॅक्शन सपोर्ट करणार आहोत. सपोज तर डिफाईन करेल मी सबस्ट्रॅक्शन आणि याच्यामध्ये मी ए आणि बी दोन व्हेरिएबल देईल आणि नंतर याच्यानंतर रिटर्न करेल. तर ए मायनस बी करेल, ठीक आहे. आणि नंतर मी इथं पास करेल प्रिंट सबस्ट्रॅक्शन तुम्ही इथं माझं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, सबस्ट्रॅक्शन. ओके, आणि याच्यामध्ये मी व्हॅल्यू पास करेल 45 मायनस 15.
ऑब्विसली 30 उत्तर येणार आहे. ठीक आहे. व्हॉट इज द एरर? इथं कॉमा पाहिजे होता. ठीक आहे, माय बॅड. आधी मी इथं रन करेल तर सिंपल आपल्याला -15 -30 +30 ऑब्विसली प्रिंट होऊन येणार आहे. इथं आपल्याला सिंपल एक एरर आलेली आहे, लाईक इथं सॉरी इथं कॉमा असणार, माय बॅड. सिंपल आपल्याला इथं 30 म्हणून प्रिंट झालेलं आहे. ते मी कंट्रोल सेव्ह करेल तर इथं एक आपल्याला इथं फाईल मॉडिफाय झालेली दिसत आहे. तर ती आपल्याला सिंपल आता मी ह्या फोल्डरवरून कमिट करेल. सिंपल आपल्याला फर्स्ट स्टेप काय, गिट स्टेटस बघायचं. कधी पण आपण कोडमध्ये आले की स्टेटस बघायचं. तिथं आपण सब .py मध्ये आपण मॉडिफाय केलेली आहे. तर नंतर याच्यानंतर स्टेजिंग स्टेजला नेण्यासाठी गिट ऍड डॉट, नंतर गिट कमिट आणि डबल कोट मध्ये सबस्ट्रॅक्शन कोड कम्प्लिटेड. सबस्ट्रॅक्शन कोड कम्प्लिटेड. तर सिंपल आणि हे ऍड केल्यानंतर अजून एकदा आपले -m राहिलेलं आहे. हे विसरू नका, -m लिहायचं आणि एंटर दाबा. हे आपलं झालेलं आहे. तर याच्यानंतर आपल्याला सिंपल गिट पुश कमांड द्यायची आहे. सिंपल आता ते आपला मेन ब्रांचला जाईल. ठीक, तर मास्टर ब्रांचला गेली. तुम्हाला दाखवतो कोड. आता इथं एकच फाईल आहे. ठीक, आपण जे आता कोड केलेला आहे तो ह्या ब्रांच मधून केलेला आहे. हा गिटहब बेसिक्स म्हणून जो आपण आहे ना क्लोन करून घेतलेला आहे त्या व्हिज्युअल स्टुडिओ मधून केलेला आहे. दुसऱ्या व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये तुम्ही जर बघितलं दुसऱ्या कोड मध्ये तुम्हाला एकच फाईल दिसत आहे. तर तुम्ही आता इथं जर रिफ्रेश केलं तर इथं 2 फाईल दिसेल आपल्याला, app.py आणि subtraction.py वाले sub.py तुम्ही बघू शकता. आता सिंपल की लाईक आपण आता एका ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्या मित्राने आता कोड पुश केलेला आहे, तो मला आता पुल घ्यायचा आहे. तर मी आता माझं जी इनिशियल मी फोल्डर क्रिएट केलं तिथे येत आहे. तर आता मी कोड आता करायला आलोय. तर आता सपोज आता मी कोड करायला आलोय तर मी पहिली कमांड काय टाकेल, गिट स्टेटस. ठीक, तर त्यात एंटर दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता की नथिंग इज टू कमिट. ओके, तर तुम्ही आता गिट पुल टाकायची. हा, कधी पण आहे ना आला ना गिट पुल पहिल्यांदा कमांड करायची, गिट पुल आणि एंटर. तर आता ते आता पुल जी ब्रांच आहे ते आपले तुम्ही बघू शकता इथं sub.py कोड आपला आलेला आहे. हे झालं पुल विषयी. ओके, तर प्रत्येक वेळेस आपल्याला गिट पुल वापरायचं आहे. नंतर हाऊ टू क्रिएट अ न्यू ब्रांच. तर आता आपण सपोज आता हा कोड आहे, आपण आता टीम मध्ये करणार आहोत. तर लाईक एकाला आपण होम पेज दिलं बनवायला, एकाला सर्च बार बनवायला दिला, एकाला हेडर दिला, एकाला फुटर दिला बनवायला. तर जर सगळे मेन ब्रांचलाच करत असतील तर कोड ते कमिट होताना प्रॉब्लेम देऊ शकतो. तर आपण काय करू शकतो की लाईक आता जर आहे ना 3 मित्र आहेत तर आपण आहे ना प्रत्येक मित्राला एक नवीन ब्रांच क्रिएट करून देऊ शकतो. तर तो त्या ब्रांच मध्ये जाऊन त्याचा कोड करू शकतो. ते आपण कसं करू शकतो ते बघणार आहोत. तर ठीक, आपण आता इथं आलेलो आहे. तर त्यासाठी कमांड आहे की गिट ब्रांच. पहिल्यांदा आपण बघू की आपल्याकडे किती ब्रांच आहेत. तर त्यासाठी गिट ब्रांच ए आहे. एंटर दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे फक्त मास्टर ब्रांच आहे आता जे ऍक्टिव्ह आहे. तर आपल्याला नवीन गिट ची ब्रांच क्रिएट करण्यासाठी सिंपल कोड आहे गिट ब्रांच आणि आपल्या ब्रांचचं नाव. आता सपोज आहे ना मी गिट आपल्या ब्रांचचं नाव काही पण देऊ शकतो आपण. लाईक माझं नाव केशव आहे तर केशव देऊ, केशव. ठीक, आणि जर मित्राचं तुमच्या असेल 3-4 जणांच्या नावावरती आपण स्पेशल ब्रांचेस क्रिएट करू शकतो. मी आता जसं बघेल
git branch आणि केशव गेट ब्रांच आणि मायनस ए टाकेल म्हणजे सगळ्या ब्रांच किती क्रिएट झाल्या. आता तुम्ही बघू शकता की मास्टर एक आहे आणि केशव एक आहे. तर आता केशव वरती शिफ्ट करायचं असेल तर मी कसं, आता जर मला आहे ना मास्टर वरती शिफ्ट करायचं असेल तर मी कसं करू शकतो, गिट चेकआउट. जर मला सॉरी जर मला केशववरती शिफ्ट करायचं असेल तर मास्टरवर चेक आउट, गिट चेकआउट केशव आणि एंटर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्विच झालेला आहे ब्रांच केशववरती. आता तुम्ही बघू शकता गिट ब्रांच मायनस ए. तुम्ही बघू शकता की आता तुम्ही पहिल्यांदा बघू शकता इथं मास्टर वरती होतं आणि जसं मी चेकआउट केल्यानंतर ते आता केशववरती आलेलं आहे. तर तुम्ही माझ्या इंडिव्हिज्युअल ब्रांचवरती आलो असेल, मेन ब्रांचच्या इथं संबंध नाहीये. तर आता ते सिंपल आहे. आणि आता आपला पॉइंट झालेला आहे कोणता, क्रिएट अ न्यू ब्रांच. आता कमिट इन न्यू ब्रांच सिंपल तेच कमांड आहे आपल्याला. जर आता मी इथे नवीन फोल्डर बनवला केशव नावाचा, ओके, या फोल्डर मध्ये मी एक फाईल बनवली. सिंपल मी प्रिंटच्या आहे ना टाकेल मी ऍप डॉट पी वायस करेल मी आणि एंटर दाबेल आणि याच्यामध्ये आपण सिंपल प्रिंट कमांड लिहू. प्रिंट आय एम केशव, सिंपल, कंट्रोल सेव्ह करायचं आहे. आणि नंतर आता हे कमिट करण्यासाठी सिंपल कमांड आहे गिट ऍड डॉट स्टेजला आलं गिट कमिट मायनस एम आणि एफ आय आर एस टी फर्स्ट कमिट टू केशव ब्रांच सिंपल, ओके. आणि मी एंटर दाबेल. तर हे झाली ह्या ब्रांचची केशव ब्रांच. आणि इथं गिट पुश सिंपल दाबायचं आहे. गिट पुश म्हणजे आपला जे केशव ब्रांच केलेली त्याच्यावरती जाईल ते. आता तुम्ही इथं तुम्ही बघू शकता की ते बोलत आहेत की ही कमांड वापरा. सिंपल ही कमांड आपण वापरू शकतो. गिट पुश मायनस मायनस सेट अप स्ट्रीम ओरिजिन केशव म्हणजे आपल्या ब्रांचला ते जाणार आहे. सिंपल हे आपल्या ब्रांचला गेले. ठीक, ओके. आता आपल्याला ब्रांच आता केशववरून मास्टरला द्यायचं. ते कसं जाऊ शकतो आपण, जर जेव्हा मी मास्टरला चेंज करेल तर हे जे आपली केशवची फाईल क्रिएट झालेली आहे ती गायब होणार. म्हणजे आपल्याला सिंपल असं दिसणार, ते असं दिसणार. आता ते आपण बघू. आता मी आता माझ्या केशव ब्रांचवर देतो. तर गिट चेक आउट मास्टर, सिंपल एंटर दाबलं, मास्टर झालं. तर तुम्ही बघू शकता इथं फक्त दोनच फाईल आहेत. ही जी ऍप डॉट पी वाली फाईल आहे ती रिमूव्ह झालेली आहे. आता सिंपल मी आता दुसऱ्या फाईल मध्ये आता इथं ब्रांच शिफ्ट करेल. सिंपल आता इथं मी टाकेल, फर्स्ट ऑफ ऑल मी ब्रांच बघेल गिट ब्रांच मायनस ऑल. इथं मास्टर दिसत आहे. तर हा आपण आता इथं एक आपली चूक काय झालेली आहे, पण आपण गिट पूल नाही घेतलेलं. जेवढे पण आपण आहेत चेंजेस केलेले ते पूल नाही गेले, त्यामुळे आपली इथं मास्टरच दाखवत आहे, केशवची रिपॉझिटरी दाखवत नाही. तर आपण पहिल्यांदा गिट पूल घ्यायचं आणि एंटर दाबायचं. आता ते आपले जे सगळं घेईल. आता नंतर गिट ब्रांच टाकल्यानंतर आणि मायनस ऑल केल्यानंतर ते आपल्याला दिसेल की रिमोट केशव आहे म्हणून दिसेल ओरिजिनल. आता फक्त आपल्याला गिट चेक आउट शेव टाकायचं आहे. आता नवीन ब्रांचला शिफ्ट झाल्यानंतर सिंपल आपल्याला इथं तो आपण जी केशवची फाईल बनवलेली ती दिसत आहे इथं.
हा, ओके. तर आपलं चेकआउटचं तर झालेलं आहे. आता सिंपल तुम्ही बघू शकता आपला न्यू ब्रांचला कमिट पण आपण केलेलं आहे. आता ते हाऊ टू सी ऑल ब्रांचेस पण आपले झालेलं आहे, की आपण जी कमांड होती गेट ब्रांच मायनस ए ती ऑल ब्रांचेसला बघण्याची होती. आणि लाईक आपण आता दुसऱ्या फाईलमध्ये बघितलं तर आपण स्विच केलेलं आहे मास्टरला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हाऊ टू स्विच मेन ब्रांच पण झालेला आहे आपल्याला. आणि जी लास्ट आहे की लाईक आता आपण आहे ना इंडिव्हिज्युअल ब्रांचला बनवलेलं आहे, आता मास्टरला आपण स्विच केलेलं आहे. तर आपण आता मर्ज कसं करू शकतो, तर ते काय करायचं आहे आपल्याला, गिट मर्ज म्हणून एक कमांड आहे. तर आपण ती सिंपल टाकायची आहे. तिथं न्यू ब्रांचला झालं तर मी जर आता माझे मेन ब्रांचला केलं गिट मर्ज आणि केशव टाकलं आणि मी एंटर दाबलं. तर तुम्ही बघू शकता की जे मी केशव मध्ये चेंजेस केलेले ते मी आता हा फाईल मध्ये बघू शकतो. तर हे एवढे जेवढे आता मी बेसिक घेतलं की हाऊ टू लॉग इन, हाऊ टू क्रिएट अ रिपॉझिटरी, हाऊ टू कमिट द कोड, हाऊ टू क्लोन दी गिटहब, क्लोन म्हणजे कोड कसा आपण क्लोन करू शकतो, म्हणजे आपण वेगवेगळे फोल्डर बनवले. तर दॅट्स इट. एवढंच आपल्याला लागणार आहे की इन्फॉर्मेशन की जे आपल्याला कंपनीत जर आपण इंटरव्ह्यूला गेलो ना, एवढे जरी सांगितलं तर आपल्या 100% ते बोलतील की लाईक हा की बाबा येतंय गेटअप मधलं तुम्हाला नॉलेज आहे. दॅट्स इट. थँक्यू.